माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आता आपल्याबरोबर आहेत. भैयासाहेब, काल राज्यात एक्झिट पोल आलेले आहेत, त्यात आपण आघाडीवर दाखवत आहे, कसं बघता? सगळ्याच एक्झिट पोल निकाल माढ्याची उमेदवारी माझी या आघाडीवर दाखवलेली आहे. मला खात्री आहे की माढा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी मनापासून मला मतदान केलेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटलांवर विश्वास ठेवून या ठिकाणच्या मतदारांनी मला मतदान केलेलं असणार आहे आणि खात्री आहे की या ठिकाणी असलेले सर्व पवारसाहेबांचे आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांमुळं हा माझा विजय नक्कीच होणार आहे. राज्यामध्ये किती जागा येतील असं आपल्याला वाटतं? राज्यात महाविकास आघाडीच्या कमीत कमी 30 ते 32 जागा येतील असा प्राथमिक अंदाज आहे आणि मला खात्री आहे की त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं. आज चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की 38 ते 41 जागा महायुतीला मिळतील. आम्हाला खात्री आहे की 30 ते 32 ह्या महाविकास आघाडीच्या जागा येतील. तुम्ही निवडणुकीपूर्वी देखील सांगितलं की बारामती, सोलापूर, माढा हे भाजपने विसरावं, होईल तसं? खात्री आहे सोलापूरची जागा येईल, माढाही येणार, बारामती येणार आणि सातारा येईल. माढा किती मतं येईल ना तुम्ही? साधारण माझा अंदाज आहे की 80,000 ते 1,30,000 दरम्यान लीड यायला पाहिजे. आपण बघितलं असेल की माढ्याची जागा 80,000 मतांनी निवडून येतील असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांना सांगितलेलं आहे. अकलूजहून कॅमेरामॅन विनोदसह रवी लव्हेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.